धडगाव नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिक संतप्त झाले आहेत. मालमत्ता करात थेट 4 ते 6 पट वाढ झाल्याचा आरोप आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक कंबरड्यावर ताण आला आहे. नागरिकांनी या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. लतेश सुभाष मोरे यांनी नागरिकांची कैफियत मांडली आहे. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर मनमानीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घरांचे मोजमाप प्रत्यक्ष न करता कर आकारल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. काही ठिकाणी अधिकारी आलेच नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही कर आकारणी अंतिम करण्यात आल्याचे सांगितले जाते. ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप आहे. धडगाव परिसर रोजगाराअभावी आधीच ओस पडलेला आहे. अशा परिस्थितीत करवाढ अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे. नगरपंचायतीकडे स्वतःची एकही शाळा नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. तरीही शिक्षण कर आकारल्याने नागरिक चिडले आहेत. फॉर्म नागरिकांच्या संमतीशिवाय भरल्याचा धक्कादायक आरोप आहे. स्वाक्षरी न घेता दस्तऐवज पूर्ण केल्याचेही सांगितले जाते. मोठ्या शहरांपेक्षाही जास्त कर आकारल्याचा दावा केला जात आहे. धडगाव, वडफळ्या आणि रोशमाळ भागात संतापाची लाट आहे. स्थानिकांनी निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. नागरिकांसोबत चर्चा न करता अंतिम निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करवाढीमुळे लहान घरमालक सर्वाधिक अडचणीत आले आहेत. काहींनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. स्थानिक प्रतिनिधींवरही दबाव वाढू लागला आहे. प्रशासनाने तातडीने खुलासा करावा अशी मागणी असून कर मोजणी प्रक्रिया पुन्हा करण्याची मागणी होत आहे. नागरिकांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता प्रशासनाची भूमिका काय असेल हे महत्त्वाचे ठरणार आहे. धडगावातील करवाढ वाद आता जिल्हा स्तरावर पोहोचला आहे. धडगाव नगरपंचायतीने कोणतीही मोजणी न करता सरसकट कर आकारणी केलेली आहे. त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे. याबाबत आम्ही कोर्टातही जात आहे आणि संबंधित बाबीबद्दल मी CO यांना विचारणा केली की आपण कशी करवाढ केली आहे आणि त्यांच्याकडून काही माहिती मी पत्राद्वारे मागितलीही की मला हे कागद देण्यात यावे. पण त्यांची भूमिका लपवालपवीची भूमिका होती आणि मुख्य अधिकारी आमच्याकडे असे आहेत की त्यांना यायला आता 1.5-2 वर्ष होऊन गेले. पण ते ऑफिसमध्ये आठवड्यातून फक्त 2 वेळेस येत असतात. आल्यानंतरही त्यांचा येण्याचा टाईम हा 1-1:30 वाजेचा आहे. जाण्याचा टाईम त्यांचा 4 वाजेपर्यंतचा आहे. त्यांनी फक्त काही ठेकेदारांना आणायचं, त्यांच्या गाडीत बसून यायचं आणि त्यांची काही पैशांची वसुली तेवढी करायची आणि निघून जायचं. धडगावच्या नागरिकांसाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं काही त्यांना पडलेलं नाही आहे. त्याकरता गोरगरिबांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमांकडे पत्र दिलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार चालू आहेत आणि त्याबाबत आम्ही कलेक्टर न्यायालयात जात आहे.